तर मित्रांनो, कलाकारांमध्ये भांडणं, वाद, प्रतिवाद, उत्तर प्रत्युत्तर हे कायम चालूच असतं. पण झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. शरद उपाध्ये जे भविष्य सांगतात, भविष्य सांगण्याचा त्यांचा कार्यक्रम झी मराठीवर असायचा आणि इतर वेळी सुद्धा ते सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक पोस्ट लिहिली ती निलेश साबळे यांच्याबद्दल आणि तेव्हापासूनच या चर्चेला उधाण आलं. या पोस्टमध्ये त्यांनी निलेश साबळेंवर बरेचसे आरोप सुद्धा केले आहेत. ते या पोस्टमध्ये म्हणतात की त्यांचा अपमान झाला 10 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या वेळी. त्यांना बसवून ठेवण्यात आलं, पाणी सुद्धा विचारलं नाही आणि याचमुळं त्यांनी ही पोस्ट लिहिलेली आहे. तर निलेश साबळे यांच्या डोक्यामध्ये प्रसिद्धीची आणि पोस्टची हवा गेली आहे असंही त्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. तर या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजित खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो, पण 3 वाजेपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते, पण एक दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले, ते आलेच नाहीत. मला रूम सोडू नका असे सांगितले होते. निलेश, तुम्ही इतर कलाकारांच्या रूममध्ये जाऊन गप्पा करीत होता, पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता. स्माइलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केले, पण मला 6 वाजता बोलवून घाईघाईनं 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटिंगमध्येही माझी उत्तरं गाळली. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने मी काही सल्ले दिले, पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. तर या पोस्टवर बऱ्याच जणांनी बातम्या सुद्धा लावल्या, बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. तर निलेश साबळे काय म्हणतात हेच सगळ्यांना उत्सुकता होती बघण्याची. पण निलेश साबळे यांनी 2 मोठे मोठे व्हिडिओ केलेले आहेत आणि याचं उत्तर दिलेलं आहे. असं म्हणतात ते व्हिडिओमध्ये की बऱ्याच वेळा शरद उपाध्ये यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत, बऱ्याच वेळा बातम्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत आणि त्यांनी भंगारवाला सुद्धा मला म्हटलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मी हा शो स्वतःहून सोडलेला आहे. झी मराठीनं बऱ्याच वेळा मला विचारलं होतं की तुम्ही शो करा, नवीन आपण काहीतरी करूया. आमच्या चर्चा सुद्धा झाल्या, मीटिंग झाल्या, पण मला चित्रपटाच्या शूटिंगमुळे झी मराठीवरचा चला हवा येऊ द्या शो हा करता आला नाही आणि म्हणून हा मी शो मधून बाहेर पडलेलो आहे. तर हे तुम्ही एखादा झी मराठीमध्ये फोन करून विचारायला पाहिजे होतं असं त्यांनी शरद उपाध्ये यांना सांगितलेलं आहे. आणि जे जे काही प्रश्न मांडले त्याच्यावर सगळं त्यांनी प्रत्युत्तर देऊन सगळे प्रश्न खोडून काढलेले आहेत. तर त्याचबरोबर अभिजित खांडकेकर हे सुद्धा माझा चांगला मित्र आहे आणि एका कार्यक्रमामधूनच आमची सुरुवात झाली. तो महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र भेटलो आणि तिथून आमची चांगली मैत्री आहे. तर त्याला आम्ही काहीतरी सल्ला द्यावं, तो चांगलाच अँकर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर स्वतः निलेश साबळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर आता पुढे काय होणार हेच बघणं गरजेचं आहे. या निमित्तानं मात्र चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. झी मराठीला त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय.